आज आपल्या सिंधुदुर्गासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. सोनाऱ्या अक्षरेमध्ये लिहून ठेवणारा दिवस आहे. आदरणीय राणेसाहेबांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख दिली. महाराष्ट्रातला एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचं नाव पुढे आलं. उद्दिष्ट एवढंच होता की जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी, तरुण तरुणीच्या दोन हाताला काम मिळावं, आपली उलाढाल वाढावी, आपले दरडोई उत्पन्न वाढावं आणि पर्यटनाच्या नकाशावर सिंधुदुर्गचं नाव जगाच्या पाठीवर घेण्यात यावं. आज 32 वर्षानंतर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या उपस्थितीत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत MTDC, ताज हॉटेल आणि स्थानिक संघ यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला. या करारामुळे आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलं पंचतांत्रिक हॉटेल 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा झालेला आहे. या 5 स्टार हॉटेलमुळे आपल्या जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये, स्थानिक बाजारपेठामध्ये आणि तरुण तरुणींना दर्जेदार नोकऱ्या मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. आता आपल्या जिल्ह्यामध्ये दर्जेदार खर्च करणारा पर्यटक येईल, बाजारपेठामध्ये हातभार लावेल आणि जिल्ह्याच्या विकासाला अजून मोठा करेल. या निमित्ताने मी आदरणीय राणेसाहेबांचं स्थानिक आमदार म्हणून, माजी मंत्री म्हणून दीपक केसरकरजींचं, आदरणीय निलेश राणेजींचं, आदरणीय रवी चव्हाणजींचं सगळ्या जणांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या जिल्हाधिकारी मॅडम असो, त्यांची पूर्ण महसूलची टीम असो, MTDCचे सगळे ज्येष्ठ अधिकारी असो, त्याचबरोबर पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराजे देसाईजी असो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक जे संघ आहे, नागरिकांचा जो संघ आहे, त्यांनी जे अतिशय सकारात्मक भूमिका घेतली, जे सहकार्य केलं, त्यामुळे आज आपल्या जिल्ह्यासाठी विकासाचे दरवाजे उघडे झालेले आहेत. यापुढे आमच्या तरुण तरुणींना रिव्हर्स मायग्रेशनच्या निमित्ताने परत एकदा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येण्यासाठी त्यांचे दारं मोकळे झालेली आहे. आणि मी जाता जाता एवढंच सांगेन, ये तो सिर्फ शुरुआत है किंवा ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. अजून खूप असेच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रोजगार निर्मिती करण्याचे प्रकल्प आमच्या सिंधुदुर्गाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. मी सर्व सिंधुदुर्गकरांचं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.